महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। मुकेश अर्जुन पाटिल अपनी पत्नी और 2 बच्चों के साथ जलगांव शहर के चंदू अन्ना नगर में रहते थे। MJIMP कॉलेज परिसर में एक कंप्यूटर संस्थान चला रहे थे। मुकेश ने कोरोना काल में अपने परिचित लवेश चौहान से 1,20,000 रुपए उधार लिए थे। उन्होंने उनमें से 65,000 रुपए भी लौटा दिए थे। हालांकि शेष राशि ब्याज सहित 2,95,000 रुपए हो गई थी और लवेश चौहान लगातार इस राशि को चुकाने के लिए दबाव बना रहे थे। घटना से 2 दिन पहले ही मुकेश ने अपनी पत्नी को मायके भेज दिया था, इसलिए मुकेश घर पर अकेले थे। उनकी पत्नी कीर्ति चौहान और रिश्तेदारों ने आत्महत्या के लिए जिम्मेदार लोगों के खिलाफ सख्त कार्यवाही करने की मांग की है। घरी येऊन हे करत होता, धमकी देत होता खूप त्यांना, आणि आम्ही त्यांच्याकडून घेतलेले होते 1,20,000 रुपये। त्याच्यापैकी 65,000ची पेड केलेली होती आणि ते 2,90,000ची मागणी करत होते आणि खूप टॉर्चर करत होते, धमकी देत होते आणि आमची गाडी घेऊन गेलेले होते। त्यांनी टॉर्चर केलं खूप, त्यांनी प्रवृत्त केलं त्यांना आत्महत्या करायला। मला न्याय मिळवून द्या तुम्ही। आम्ही दोघं खूप डिप्रेशनमध्ये होते की ते खूप धमक्या द्यायचे माझ्या मिस्टरांना। लवेश चव्हाण म्हणून घरी येऊन हे करत होता, धमकी देत होता खूप त्यांना आणि आम्ही त्यांच्याकडून घेतलेले होते 1,20,000 रुपये। त्याच्यापैकी 65,000ची पेड केलेली होती आणि ते 2,90,000ची मागणी करत होते आणि खूप टॉर्चर करत होते, धमकी देत होते आणि आमची गाडी घेऊन गेलेले होते ते। आणि ते दवाखान्यासाठी माझी मुलगी झाली होती ना, तिला लागले होते, कमी दिवसाचे तिच्यामुळे लागले होते तिला। आणि माझा माणूस असा येईनी की खचून जाईल। कोरोना काळात सुद्धा त्यांनी एवढं तोंड दिलं, पोरांनी सुद्धा एवढं हे केलं, त्यांनी टॉर्चर केलं खूप, त्यांनी प्रवृत्त केलं त्यांना आत्महत्या करायला। मला न्याय मिळवून द्या तुम्ही। तुमच्या घरी पैसे मागायला किती लोक आले होते आणि काय म्हणणं होतं त्यांचं आणि तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं? माझ्या मिस्टरांचा फोन चालू होता, मिस्टरांनी फोन ठेवला। त्याच्यानंतर मी नंतर फोन केला, त्यांनी फोन उचलला आणि मग मी माझ्या गलीतल्या एका ताईला फोन केला, तर ते ताई म्हणाली की तुझ्या दारापुढे 4-5 मुलं आलेले। तर मी बोलली की त्यांच्याजवळ द्या, मला बोलायचं त्यांच्याशी। तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं, मी तुमचा 1-1 रुपया फेडून देईल आणि जर तुमच्यामुळे माझ्या माणसाला काही झालं तर बघून घ्या तुम्ही, पण त्यांच्याजवळ मागू नका, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका। हे सुद्धा मी त्यांच्याशी फोनवर बोलली, लवेश चव्हाण यांच्याशी बोलली मी फोनवर। हे 4-5 मुलं घेऊन आलेले होते। त्यांचं काय म्हणणं होतं फोनवर? मी फोनवर बोलली तर ते बोलले, फक्त एवढंच बोलले, ताई आमचे पैसे देऊन द्या, पैसे द्यायला लावा त्यांना, असं बोलले ते। म्हटलं नाही देतील, जर तुमच्यामुळे त्यांनी काही करून घेतलं तर बघा म्हटलं तुम्ही। असं माझं शिवीगाळ पण करत होते ते खूप, बाहेर ये तुला बघतो, बाहेर ये तुला बघतो, असं म्हणत होते ते। ही माझी मुलगी जे लहानपणापासून मीच वागवलेलं होतं, हिला लग्न मुकेश पाटलां यांच्याशी झालेलं होतं तिचं। साधारण कोरोनाच्या पिरियडमध्ये जे आघात आला ते त्यांचं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असल्यामुळे जे 15-17 महिन्याचं भाडं वगैरे होतं, त्यामुळे थोडंसं आणि मुलांचे दवाखाने वगैरे थोडासा 29 कमीत कमी 3 महिने व्हेंटिलेटरवर होता त्यावेळेला। आणि नेमका योगायोगाने कोरोना लागला, त्यात ते खूप खचून गेले। थोडेफार पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांची, पण त्यांची जी डिमांड होती की बा 10%, 11%च्या हिशोबाने पैसे वसूल करण्याची मागणी होती त्यांची। ती माहेरी गेलेली असताना ते 5-7 मुलं स्पॉटवरती घेऊन आले आणि त्यांना धमकी दिली त्यांनी। गाडी पण तिथून घेऊन गेल्या आणि दरवाजा म्हणजे ऑफिसला जाऊन त्यांनी साधारण परवा सगळी तोडफोड केली, बॅनर वगैरे तोडून टाकले तिथं आणि ऑफिसला येऊन त्यांनी आपलं ऑफिसमधून मग घरी आले ते आणि मोटरसायकलसुद्धा घेऊन गेले तिथून। आणि परत रात्री त्यांचा फोन आला की बाबा मी मोटरसायकल मला यांनी दिलेली होती, आता दिलेली होती तर मग तू रात्री मोटरसायकल परत देण्याचे विषय कशाला करतोय? साधारणतः किती पैसे घेतले होते आणि किती पैसे दिले होते? साधारण मागणी होती अजून आता 2,90,000ची मागणी होती त्याची आणि काहीतरी 1,00,000च्या आसपास दिलेले होते, त्यातले 65,000 रुपये परत दिलेले होते आणि संपूर्ण हिस्ट्री हिचे पती हिच्याशी शेअर करत होते। आपलं नाव? नरेंद्र चौधरी। जे पैसे मागत होते त्यांचं काही नाव वगैरे? लवेश चव्हाण आणि यश चौधरी आणि बाकीच्यांचे नाव माहिती नाही, बाकीच्यांचे ते बाकीचे ते लवेश चव्हाणच सांगू शकतो काय काय। परिवार ने यह रुख अपनाया था कि जब तक आरोपियों के खिलाफ मामला दर्ज नहीं हो जाता वे शव को अपने कब्जे में नहीं लेंगे।
इस मामले में मृतक मुकेश चौहान की पत्नी कीर्ति चौहान इनकी शिकायत के आधार पर जलगांव तहसील पुलिस थाने में संदिग्ध लवेश चौहान, जय चौधरी और अन्य सहित 2 अज्ञात व्यक्तियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए राहुल जगताप, पाचोरा, जलगांव। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।